धुळेतील हाय टेन्शन लाईनच्या कामाला अलकौसर ट्रस्टचा कडवा विरोध। धुळे 2 सप्टेंबर अलकौसर सोशल वेलफेअर ट्रस्ट धुळे यांनी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीच्या लालबाग विभागाविरोधात लेखी निवेदन सादर केले आहे। ट्रस्टने आरोप केला की ऑगस्ट 31 रोजी परिसरात हाय टेन्शन लाईनसाठी सर्वेक्षण करण्यात आले। त्यावेळी अधिकाऱ्यांनी हे फक्त प्राथमिक सर्वेक्षण आहे, अंतिम निर्णय वरिष्ठ कार्यालय घेईल असे सांगितले होते। मात्र 1 सप्टेंबर रोजी कोणतेही पर्यायी सर्वेक्षण न करता थेट काम सुरू करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याचे निवेदनात नमूद आहे। ट्रस्टचे म्हणणे आहे की सदर परिसर दाट लोकवस्तीचा असून जुन्या माती पत्र्याच्या घरांची संख्या मोठी आहे। पावसाळ्यात नाल्याचे व सांडपाण्याचे पाणी रस्त्यांवर साचते। अशा ठिकाणी हाय टेन्शन लाईन टाकल्यास गंभीर दुर्घटना होऊ शकते व नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण होईल। संस्थेने आरोप केला की या कामाची प्रत्यक्षात काहीही आवश्यकता नाही। शासकीय निधीचा अपव्यय करून फक्त कमिशनखोरीसाठी हा प्रकार राबवला जात आहे। परिसरातील नागरिकांचा जीव धोक्यात घालणारे हे कामकाज तात्काळ थांबवावे, अन्यथा दुर्घटनेला वीज वितरण कंपनी जबाबदार असेल, असा इशारा ट्रस्टने लेखी निवेदन दिला आहे। यावेळी रिजवान हाजी, अबू रेहान, मसूद अन्सारी, जिया भाई, अब्बुल मामा, इरफान बाबा, याकूब भैया, फारूक शेख, सत्तार शाह, अनवर वायरमन, आरिफ शाह, आसिफ धनवा, रफीक शेख, इमरान शाह, इमरान मुल्ला, अन्सारी पप्पू, आबिद अन्सारी, अशफाक शाह, शाबान अन्सारी, रफीक मास्टर, शफीक बाबा, रियाज हाजी, मोहन लाला, समीर लाला, उझैर लाला, निसार शाह, इद्रिस शाह उपस्थित होते। और एक निवेदन देने के लिए आए थे। निवेदन देने का मकसद हमारा ये था कि जो शिवाजी नगर नंदी रोड पे से हाई टेंशन का तार जा रहा था, तो हम लोग का मोहल्ले और तमाम मोहल्ले वालों का ये विरोध था कि भाई हाई टेंशन वायर ना जाए। उसके लिए आज हम लोग अभियंता साहब को एक निवेदन दिए और साहब ने हमें ये आश्वासन दिया है कि इंशाअल्लाह हम लोग ये काम को कोई हानि होने नहीं देंगे। वो जहाँ है वहीं रहेंगी या फिर उसके अलावा कुछ दूसरा सिचुएशन उसके लिए निकालें।